समर्थांनी एवढं काही लिहून ठेवलं आहे ना, म्हणजे त्यांनी बोलतो ना की पोवाडा लिहिलेला आहे, त्यांनी लावणी लिहिलेली आहे, रचली आहे. नंतर त्यांनी पाळणा तो रचला. तर आपल्याला हे माहीतच नाही आहे. किंवा कुठेही माझ्या चेहऱ्याकडे बघून कोणी मला समर्थांची भूमिका देईल असं मला कधी वाटलं नव्हतं. ज्या काळात समर्थ होते त्या काळात भक्ती करण्यासाठी तुम्हाला शक्तीची खूप गरज होती. सहजासहजी तुम्हाला भक्ती पण करायला अलाउड नव्हतं. तर आजच्या काळात सांगायचं झालं तर समर्थ त्या काळचे बॅक बेंचर होते. आणि ते म्हटले होते, साधू का पावर देख, पैर में कुछ पहना नहीं है और ऐसे ही चल रहा है. आणि त्यांना खरोखर असं वाटलं की हा खरा साधू हिमालयातले खूप भारी असतात आणि ते असे अनवाणी उघडे फिरतात. की आमच्या सेटवर कोंबड्या पळवण्याचा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येकाच्या घरात खूप कोंबड्या, म्हणजे माणसांपेक्षा जास्त कोंबड्याच फिरायच्या. तर प्रत्येक शॉटला को 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 करत त्या पासच व्हायच्या. नमस्कार, मी ऐश्वर्या. प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी आहे रघुवीर या चित्रपटाच्या टीमसोबत आणि सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मी इथे. आणि तुम्ही इथे सगळेजण आलात, खूप छान दिसताय आणि खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. आणि अगदी लगेचच मी अनुश्रीपासून सुरुवात करेन की अनुश्री, तुझी भूमिका याच्यामध्ये जी केली आहेस त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल आणि खूप छान दिसतेस. रघुवीर या चित्रपटात मी समर्थ शिष्या संत वेणास्वामी यांची व्यक्तिरेखा साकारते. या चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्तिरेखेशी मी जोडले गेले आणि अर्थातच चित्रपटाशी जोडले गेले, तर त्याचा निश्चितच आनंद आहे. ते माझं भाग्य मी समजते. भक्ती, धर्म आणि विवेकाचा ज्ञानसूर्य मला असं वाटतं ज्यांच्या वर्तनातून आणि वाङ्मयातून कधीच ढळला नाही तर कायम आढळच राहिला असे समर्थ रामदास स्वामी. आणि त्यांच्या शिष्या संत वेणास्वामींची भूमिका साकारणं हे खरंच आव्हानात्मक होतं. समर्थ शिष्या संत वेणाबाई या कीर्तनकार होत्या, कवयित्री होत्या. अनेक अभंग रचना त्यांनी केलेल्या आहेत. सीता स्वयंवरासारखी रचना त्यांनी प्रस्तुत केलेली आहे. तर त्यांच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना किंवा त्यांचं जीवनचरित्र बघत असताना हे जाणवलं की त्या मनाने किती कणखर होत्या आणि कवयित्री असल्यामुळे त्या तितक्याच मनाने मृदूसुद्धा होत्या. पण अर्थात बालविधवा असल्यामुळे वेण्णा ते वेण्णा स्वामी हा जो एक प्रवास आहे हा निश्चितच संघर्षमय आहे. तो आपल्याला प्रेरित करणारा आहे. आध्यात्मिक त्यांची जी उंची आहे ती कशी बहरत गेली तत्वचिंतक समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीमुळे ते सांगणारं आहे. तर हे निश्चितच सगळं प्रेरणादायी आहे. आणि सामाजिक निंदेचं विष कसं त्यांनी पचवलं आणि समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीमुळे असा एक गुरु आपल्या पाठीशी असल्यामुळे आणि सत्याची सामर्थ्याची कास धरल्यामुळे मठाधिपती त्यांना समर्थांनी केलं आणि इतका मोठा अधिकार त्यांना संप्रदायात देऊ केला. तर ते खरोखर प्रेरणादायी. इतकं छान ते समजावून सांगितलंस ना की मला ते असं ऐकत राहावंसं वाटत होतं. म्हणजे अजून 2-3 मिनटं चाललं असं तरी ते मी असं खूप छान मन लावून ऐकत होते. तर म्हणजे कळतंय मला की ती इतकं छान एक्सप्लेन करू शकते. तर तिला स्क्रीनवर बघताना आणि ती भूमिका तू साकारली आहेस ते बघताना प्रेक्षकसुद्धा एन्जॉय करणार आहेत. आणि आता मी येईन कॅप्टन ऑफ द शिप या सिनेमाची जी धुरा त्यांनी सांभाळली आहे. डिरेक्टर या सिनेमाचे निलेश कुंजीर. इतका सुंदर विषय तुम्ही हाताळला आहेत या सिनेमामध्ये आणि स्पेशली कौतुक आहे तुमचं की या विषयाला तुम्ही हात घातलात आणि ही फिल्म डिरेक्ट केली आहेत. तर मला याच्या मागचा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू जाणून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न मला विचारायला हवा होता ॲक्च्युली. हिला एवढं छान बोलल्यानंतर पुढे प्रॉब्लेम होतो. समर्थ रामदास स्वामी यांच्यावर चित्रपट करायचा असं जो आमचा निर्माता आहे अभिनव पाठक त्याच्या मनात होतं. माझा हा खरं तर जॉर्नर वेगळा आहे माझा. मला हलकं फुलकं वगैरे करायला खूप आवडतं. पण जेव्हा समर्थ रामदास स्वामींचा विषय आला तेव्हा कळलं की केवढा मोठा हा विषय आहे आणि जर ते शिवधनुष्य आपल्याकडे येतं आहे तर बोलो आपण केलंच पाहिजे, कारण हे मिळणंच खूप भाग्याचं समजतो मी. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही इकडे या पूर्णच प्रोसेसमध्ये आलो, त्यांचं जेवढं काही साहित्य ते वाचलं आणि एकंदर आम्हाला तेव्हा लक्षात आलं की आपल्याला काही बेसिक गोष्टीच माहीत आहेत. म्हणजे मनाचे श्लोक आहेत किंवा दासबोध आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता वदनी कवळ घेता हे समर्थ रामदास स्वामींचं आहे. सुख करता दुःख करता आरती आहे. तसंच समर्थांनी एवढं काही लिहून ठेवलं आहे ना, म्हणजे त्यांनी बोलतो ना की पोवाडा लिहिलेला आहे, त्यांनी लावणी लिहिलेली आहे, रचली आहे. नंतर त्यांनी पाळणा तो रचला. तर आपल्याला हे माहीतच नाही आहे.
तर मला असं झालं काय हे सर्व लोकांसमोर आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजेत. आणि मला हे वाटतं ना की हा सिनेमा बघितल्यानंतर एक गोष्ट होणार आहे की आम्ही आधी थोडं वाचलं आणि मग त्यावर आम्ही सिनेमा करतोय. आता जेव्हा लोक सिनेमा बघतील त्यानंतर लोक त्यांच्यावर वाचायला लागते. तर हे खूप महत्त्वाचं वाटतं आणि ते त्याच्यासाठी हा सिनेमा लोकांसमोर येणं खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी, म्हणून आम्ही केला. नक्कीच तुमचा प्रयत्न इतका छान आहे जो तुमच्या ट्रेलरमधून आम्हाला दिसतोय आणि तोच प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि आता मी येईन विक्रम तुमच्याकडे. तुम्ही आत्तापर्यंत उत्तमोत्तम भूमिका साकारलेल्या आहेत, चरित्र साकारलेलं आहेत आणि आता त्यासारखी एक दुसरी आणि खूप सुंदर अशी भूमिका तुम्ही यात साकारताय. खरं तर ही भूमिका मिळणं म्हणजे मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. अ, ही भूमिका तुम्हाला काय देऊन गेली आणि तुमचा हा सगळा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच छान एक्सपिरियन्स होता. आणि अ, मला समर्थ कधी करायला मिळेल मोठ्या पडद्यावर किंवा कुठेही माझ्या चेहऱ्याकडे बघून कोणी मला समर्थांची भूमिका देईल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण आमच्या दिग्दर्शकाने माझ्यावर विश्वास ठेवला, निर्मात्याला कन्व्हिन्स केलं की आपण यालाच ही भूमिका देऊया. म्हणजे मला पहिल्यांदा जेव्हा विचारलं होतं निलेशनी, तेव्हा माझाही विश्वास नव्हता बसला. मला असं वाटलं होतं 1-2 दिवस जाऊ दे, मग आपण नाहीच म्हणूया. कारण समर्थांचं आपण जे चित्र पाहिलं आहे, चरित्र पाहिलं आहे, हे खूप असं मोठं आहे. त्याच्या समोर मी तसा दिसूच शकेन की नाही इथपासूनच मला शंका होती. कारण कुठलंही ऐतिहासिक पात्र साकारताना तुम्ही त्या माणसाला दिसण्याच्या बाबतीत तरी जवळ जायला लागतं. मग ते पुढे अभिनय आणि दिग्दर्शकाचं कौशल्य आणि सगळ्याच यांच्या मदतीने आपण ते बहरवू शकतो. पण मला असं वाटत होतं की मी दिसीन की नाही इथपासूनच शंका होती. कारण हे पात्र जर दिसलंच तसं नाही ना, तर मग तुम्ही कितीही मेहनत घ्या ते प्रेक्षकांच्या काळजापर्यंत जात नाही. पण मला निलेशनी एक फोटो पाठवला, म्हणजे माझाच फोटो. त्याला त्यांनी स्केच केलं होतं समर्थांसारखं, दाढी वगैरे सगळी लावून. आणि मला त्यांनी सांगितलं की तू साधारणपणे असा दिसशील तुला गेटअप केल्यानंतर. मग मला थोडंसं कन्व्हिन्स झालं की मी दिसू शकतो आहे, म्हणजे अर्धं काम झालं आहे आपलं. आता पुढे अभिनय करणं एवढं आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे मी ही भूमिका घेतली. पण मला या भूमिकेने काय दिलं असं म्हणशील तर, आपण शाळेत असताना मनाचे श्लोक फक्त पाठ केलेले असतात शाळेच्या आणि घरच्यांच्या दडपणापोटी. आणि मग ते हळूहळू आवडू लागतात काही काळ. आणि एकदा तुमची 10वी झाली, कॉलेजमध्ये गेलो आपण, की विसर पडतो. म्हणजे शाळेत असताना आपल्या ओळखीच्या आजूबाजूला असतील ज्यांचे 205च्या 205 श्लोक पाठ असायचे शाळेमध्ये, पण त्यांना आता 5 विचारले तरी लक्षात नाही राहत. माझ्या पण 5 विचारले तरी लक्षात नाही राहत. कारण आपला तेवढा डिस्टन्स निर्माण होतो, आपण वेगळ्या गोष्टींमध्ये अडकतो. पण ते मनाचे श्लोक, दासबोध, समर्थांचा जन्म आणि समर्थ सज्जनगडावर राहायचे, या तुरळक गोष्टींशिवाय फार समर्थांविषयी माहिती नव्हती. पण ही भूमिका मला करताना अभ्यास करावा लागला. खूप पुस्तकं वाचली. निलेश आणि आमचा अभिनव ते तर सज्जनगडावर जाऊन त्यांनी माहिती घेतली, ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली. तेव्हा कळलं की त्यांचा जीवन प्रवास नक्की काय होता. नुसतं आपण एक संत म्हणून, एक व्यक्ती म्हणून मनाचे श्लोक लिहिलेत ते तेवढंच कार्य आपण समजतो. पण त्यांच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतची गोष्ट आपण या चित्रपटात आणली आहे. त्यामुळे त्यांचा अख्खा प्रवास आणि मुळात त्यांनी हे जे काही केलं ते कशासाठी केलं हे समजलं. म्हणजे भक्ती तर करायचीच आहे रामाची, पण भक्ती तत्कालीन ज्या काळात समर्थ होते त्या काळात भक्ती करण्यासाठी तुम्हाला शक्तीची खूप गरज होती. सहजासहजी तुम्हाला भक्ती पण करायला अलाउड नव्हतं. त्यामुळे त्यांनी मनाची आणि शरीराची शक्ती वाढवण्यासाठी जे शिकवलं ते आजही लागू पडतं. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या विरोधात उभं राहायचं असेल तर तुमची काहीतरी पत निर्माण करणं फार गरजेचं असतं, नाहीतर तुम्ही चिरडले जाता. हे त्यांनी 400 वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं आहे. खूप सुंदर वाक्य सांगितलं तुम्ही जाता जाता. म्हणजे ते शेवटचं वाक्य खूप छान होतं. आणि हे खरं आहे की मनाचे श्लोक याच्या पलीकडचे समर्थ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचतील. आणि आता मी येईन नवीन सर तुमच्याकडे, की तुम्ही या सिनेमामध्ये भूमिका तुमची जी साकारली आहे त्याबद्दल आम्ही खूप क्युरियस आहोत. सो मला ऐकायला आवडेल तुमच्या भूमिकेविषयी. ऐश्वर्या, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. प्लॅनेट मराठीचे पण खूप खूप आभार. पण मला असं वाटतं की आम्हा सर्वांच्या वतीनं निनाद जर माझ्या अगोदर बोललं ना तर खूप बरं होईल. सो निनाद, ओव्हर टू यू. सो ॲक्च्युली या चित्रपटामध्ये माझी पहिल्यांदाच भूमिका आहे, पहिलाच चित्रपट आहे.
पण भूमिका अत्यंत इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण म्हणजे कोणतेही संत किंवा कोणी धार्मिक क्षेत्रातला एखादा माणूस म्हणला की आपल्याला त्याची प्रतिमा एक धीरगंभीर आणि सिरियस अशी असते. पण समर्थांचं पुढचं आयुष्य जेवढं सिरियस आहे त्याच्या अगदी अपोजिट त्यांचं बालपण आहे. म्हणजे बालपणी ते अत्यंत मस्तीखोर आणि सतत पळणारे, म्हणजे चेष्टा करणारे, लोकांना चिडवणारे आणि अत्यंत बलवान असे होते. म्हणजे खट्याळ मुलगा ज्याला आपण म्हणतो असे ते लहानपणी होते. त्यामुळे हा रोल खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कल्पना करा की एखादा लहान मुलगा त्या काळी त्याच्या लग्नातून पळून जाण्याची डेअरिंग त्याच्यामध्ये आहे आणि पळून जाऊन जवळपास 400 किलोमीटर लांब असणाऱ्या एखाद्या गावामध्ये जाऊन एकटं राहायचं आहे आणि पुढचे 12 वर्ष तिथे एकट्याने तपश्चर्या करायचे. सो याला जो कॉन्फिडन्स लागतो किंवा जे धैर्य लागतं ते अचाट आहे, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही. त्यामुळे एकाच वेळेला बाह्य दृष्टीने विचार केला तर चंचल मुलगा आहे, पण आतून जर बघितलं तर तो विश्वाशी चिंता करतोय. म्हणजे त्यामुळे आत्ताच्या जनरेशनला खूप कनेक्ट होणारा हा रोल आहे. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की एखादा मुलगा ज्यावेळेला मस्ती करतो, खूप दंगा करतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हा काय करणार आहे पुढे जाऊन. पण म्हणजे जनरली बघितलं तर आजच्या काळात सांगायचं झालं तर समर्थ त्या काळचे बॅक बेंचर होते. पण पुढे जाऊन त्यांनी इतिहास निर्माण केला, एवढी मोठं कार्य त्यांनी केलं. सो एक दृष्टिकोन हा बदलणारा चित्रपट आहे. आणि आजच्या जनरेशनला कनेक्ट होणारे असे जर संत कुठले असतील तर समर्थांचं नाव त्या यादीत पहिलं येतं. त्याचं कारण त्यांचे विचार जे आहेत, म्हणजे दासबोध जर आपण उघडून बघितला तर प्रॅक्टिकली काय गरजेचं आहे ते समर्थ सांगतात. आणि समर्थांनी जे पण त्यांच्या आयुष्यात केलं ते पूर्ण प्रॅक्टिकली केलं. म्हणजे एकही डिसिजन त्यांचा असा नाही की त्याच्यावरती रिग्रेट त्यांना स्वतःला किंवा दुसऱ्या कोणाला वाटेल. म्हणजे पहिले 12 वर्ष तपश्चर्या, 8व्या वर्षी पळून गेले लग्नातून, पुढचे 12 वर्ष तपश्चर्या, त्याच्या पुढचे 12 वर्ष पूर्ण भारत भ्रमण त्यांनी केलं, जे आम्ही चित्रपटामध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यातून जे अनुभव त्यांना आले, ज्याला आपण म्हणतो आधी थेअरी नंतर प्रॅक्टिकल, आणि मग जे अनुभव आले त्यातून पुढचं सगळं चरित्र आपल्याला त्यांचं दिसतं. त्यामुळे थोडक्यात या चित्रपटामध्ये चमत्कार कुठेही नाही. किंवा एखाद्या संताचं चरित्र आहे तर जनरली आता माझ्या वयाच्या लोकांना असं वाटतं अरे काय यार, म्हणजे त्यांनी काही चमत्कार केला आणि त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही. पण यांचं चरित्र जे आहे ते इतर संतांपेक्षा खूप वेगळं आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळं बघायला या चित्रपटात मिळणार आहे. म्हणून सगळ्यांना मी अशी विनंती करेन, स्पेशली आत्ताच्या जनरेशनच्या लोकांना, की जरी जुन्या काळातला पिरियडिक चित्रपट असला तर यामध्ये खूप मजा मस्ती धमाल आहे आणि चित्रपट बघायला तुम्हाला नक्की आवडेल. तेव्हा नक्की बघा. खूप छान सांगितलंयस तू. आणि आता मी येईन बॅक टू सर तुमच्याकडे. आता मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं. म्हणजे मुळातच मला अगोदर मी का नाकारलं बोलणं यांच्यासमोर, कारण ह्यांच्यानंतर ह्यांच्यामध्येच माझं बोलणं म्हणजे काय, जगजित सिंगची गझल ऐकल्यानंतर केजरीवालांचं भाषण, त्याच्यामुळे ते नक्कीच अवॉइड करू शकलो. सो मला असं म्हणायचं की जसं यांनी सांगितलं की अगोदर 8 वर्षांचे स्वामी असताना ते लग्नाच्या मंडपातून पळाले, त्याच्यानंतर 12 वर्ष विश्वाचं आकलन, किंवा त्याच्यानंतरचे 12 वर्ष अध्यात्म, त्याच्यानंतर तपस्या, आणि नंतर मग समाजाला जे काही कॉन्ट्रीब्यूट करायचं ते. पण ही जी अफाट ग्रंथावली त्यांनी लिहिलेली आहे, किंवा त्यांनी समाज प्रबोधनासाठी जे काही सगळीकडे संपूर्ण भारत देशाचं देशाटन केलं, त्याच्यामध्ये आपल्याला शिकण्यासारखं काय आहे. आता हे जसे म्हणाले आमचे इनाजी की त्याच्यात खूप मस्ती केली आहे स्वामींनी, तुम्ही बघा आत्ताचे खेळ काय कसे आहेत. तर मला फक्त हेच लोकांना सांगायचं आहे, प्लॅनेट मराठीच्या सगळ्या दर्शकांना, की 12 वर्षाच्या वयात आत्ता तुम्ही मुलांना फक्त शाळेतल्या बसमध्ये जाऊन सोडता, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करतो मुलगा किंवा कसं त्याचं अध्ययन चाललं आहे, त्याचं कितपत अभ्यासाचं आणि अध्ययन किती आहे, तर याच्याविषयी तर आहेच. त्याच्यानंतर स्वामी जेव्हा वयाच्या 32 नंतर जेव्हा त्यांना एक समाज प्रबोधनाचा दृष्टिकोन त्यांनी जो लोकांसमोर ठेवला आहे, तो खरोखर वाखाणण्यासारखा आणि आत्मसात करण्यासारखी ही गोष्ट आहे की मनाचे श्लोक किंवा सुख करता दुःख करता जसे आपण म्हणालो ते आम्हाला आत्ता कळतं. आणि कित्येक मराठी लोकांना किंवा कित्येक स्वामी भक्तांना तर माहीतच असेल, पण कित्येक चित्रपटप्रेमी आहेत त्यांना हे माहीत नाही आहे. आणि प्लीज त्याच्यासाठी हा चित्रपट मला वाटतं तुम्ही बघावा. आपल्या
संपूर्ण फॅमिली सकट बघण्यासारखे 10 वर्षातून एखादा चित्रपट असा येतो. तर त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचं तुम्हाला की हा चित्रपट प्लीज आपल्या फॅमिली सकट तुम्ही बघा. आणि जे प्रबोधनाचं कार्य त्यांनी हाती घेतलं आहे त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात आहे. दासबोध ग्रंथाचे म्हणजे सर्वश्री स्वामीजी, तर त्यांनी जे काय सांगण्याचा प्रयत्न केला ते निलेश यांनी थोड्याफार प्रमाणात म्हणजे जे आयुष्यभर त्यांनी केले ते 2, सव्वा 2, 2.5 तासाच्या चित्रपटात आम्ही सांगू शकत नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. पण नक्कीच तुम्ही ह्या सगळ्यांचे म्हणजे निनादने जसं त्या काव्यात्मक प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे तुम्ही त्याच्यात अनुभवू शकता. सो माझा जो रोल आहे तुम्हाला परत मी सांगेन की त्यावेळेला जे समाजकंटक होते किंवा ते बुवाबाजी जी चालायची ते अजूनपर्यंत थांबलेली नाही, तर ती अजूनही चालू आहे आणि समाजात चालू आहे, प्रत्येक पक्षात चालू आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही आणि हे सगळे आमचे दर्शक श्रोता सगळे अनुभवत आहेत वेळोवेळी आणि तुमच्या मोबाईलवरती पण बघतात. जसं तुम्ही आमचा ट्रेलर पाहिलात आणि तुम्ही त्याला जो रिस्पॉन्स दिला आहे अफाट आम्हाला खूप आनंद होतो आहे. तसंच चित्रपटगृहात येऊन तुम्ही हा एन्जॉय करावा चित्रपट आणि कमेंट जरूर द्या किंवा आमची पोचपावती त्या कमेंट्सनुसार किंवा आम्हाला जे व्ह्यूज मिळतात त्याच्यानुसार आम्हाला मिळतेच आहे. पण तुम्ही जर फॅमिलीसकट जर हा चित्रपट बघायला आलात आणि यालच याची मला खात्री आहे तर फार बरं होईल. आम्हाला खूप म्हणजे कलाकाराची पोचपावती मिळाल्यासारखी आम्हाला होईल. थँक्यू जी. नक्कीच. तो इतका सुंदर विषय आणि इतका सुंदर ट्रेलर, इतके सुंदर कलाकार असल्यावर हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहात जाऊनच पाहणार याची मला तर नक्की खात्री आहे. पण आता मी येईन, आपण खूप छान आता बोललो, पण आता मला थोडंसं कॅमेऱ्याच्या मागचं जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आय नो की सेटवर खूप कधी कधी गंभीर वातावरण पण असू शकतं, कारण खूप एक महत्त्वाचा विषय तुम्ही हाताळत होतात. पण त्याचसोबत असे सेटवर काहीतरी गमतीशीर किस्से झाले असणार आहेत किंवा एखादा असाही अनुभव असेल की जो तुमच्या नेहमी लक्षात राहील. तर मला असे काही किस्से तुमच्याकडनं जे लक्षात राहिलेत खूप, असे मला जाणून घ्यायचे आहेत, इंटरेस्टिंगवाले. दिग्दर्शकांकडे आत्ता आपण जातोय. किस्से तर खूप आहेत, कारण आम्ही ज्या एरियामध्ये शूट करत होतो ना तो एरिया पहिला अशा सिनेमांसाठी तुम्हाला असा एरिया लागतो जिकडे आत्ताच्या काही गोष्टी दिसल्या नाही पाहिजेत. म्हणजे एक प्लॅस्टिकची पिशवी पण नाही दिसली पाहिजे, एखादी वायर नाही दिसली पाहिजे. त्यामुळे असं व्हायचं ना, मला एक आठवतं की माझा DOP होता आणि आम्ही मस्तपैकी खूप वेळ झाला की आता तुझा सीन होता, वेणाबाईंचा सीन होता आणि वेणाबाई कोल्हापूरला निघाल्यात. तर मस्त झालं सगळं तयारी आणि लाईट जो हवा होता तो मिळत नाही पटकन, तर त्यासाठी तो लाईट वगैरे मिळाला आणि बोललो हे चला पटकन घेऊया टेक. आणि अचानक असं आलं काय की एकदम लांब कुठेतरी ना एक प्लॅस्टिकची पिशवी दिसली आणि ती एवढ्या लांब होती की तिकडे जायचं म्हणजे मी बोललो ते खूप लांब आहे. तर तो बोलला काय की नाही ती काढावी लागेल, ते दिसतंय. मग मी बोला अरे नको ना आता आता कधी काय लाईट जाईल. पण तो बोला आता हे, आणि आमचं ते असतं ना आपली ती वाक्य असतात DIMA हो जाएगा वो हम लोगों को नहीं करने का था, ते आम्हाला नव्हतं करायचं. मग तो एक जण धावत गेला आणि ती पिशवी काढली आणि मग तो सीन झाला. तर ही एक आठवण मला लक्षात आहे. बाकी विक्रम सांग. किस्से तर खूपच होता जेव्हा एक पूर्ण चित्रपटात तुम्ही असता. तर गमतीशीर किस्सा म्हणजे आपण जेव्हा गेटअप करतो तेव्हा आपली पर्सनॅलिटी राहत नाही, आपण वेगळेच दिसतो. आणि समर्थांचा गेटअप म्हणजे पूर्ण भगवी वस्त्र, ती मोठी लांब दाढी, केस. आणि आम्ही मनालीला शूट करत होतो, तो हिमालयातला, ते जेव्हा भ्रमंतीसाठी गेले होते. तर तेव्हा अनवाणी पायाने असं चालायचं, वर बर्फात चालायचं वगैरे असा शॉट होता. तर साऊथ इंडियन लोक होते काही, तर त्यांना मी खरा साधू वाटलो. आणि ते म्हटले होते साधू का पावर देख, पैर में कुछ पहना नहीं है और ऐसे चल रहा है. आणि त्यांना खरोखर असं वाटलं की हा खरा साधू हिमालयातले खूप भारी असतात आणि ते असे अनवाणी उघडे फिरतात. नव्हता, हां खरंच नव्हतं ते. आणि एक सिरियस किस्सा म्हणजे मला असं वाटतं कायम की हा मी बऱ्याचदा सांगतो की आपण आता आज समर्थांचा चित्रपट येतोय जो खरं तर खूप आधी यायला हवा होता. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, प्रत्येकाला समर्थ माहिती आहेत. प्रत्येक मराठी माणसाला जो शाळेत शिकला आहे, जो नाही शिकला आहे त्याला मनाचे श्लोक माहिती असतात, तरी समर्थांवर चित्रपट नाही आला. त्यांनी 400 वर्षांपूर्वी मनाची आणि शरीराची शक्ती बळकट करण्यासाठी एवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत. समाज प्रबोधन एवढं केलं आहे. पण आम्ही जेव्हा मुंबईपासून 1.5 तासाच्या अंतरावर वाडा नावाचं गाव आहे जिथं शूट करत होतो, तिथं काही आदिवासी मुलं होती, त्यांना आम्ही काही काही प्रसंगांसाठी त्यांना घेतलं होतं. तर एक सीन होता की समर्थ एका घरी जेवायला जातात आणि सगळे बसतात जेवायला. तर
श्रीखंड आणि पुरी हे जेवण सगळ्यांना वाढलं होतं. शॉट झाल्यानंतर सगळ्यांनी खाल्लं. ते एक लहान मुलगा होता आदिवासी, तर त्याला सांगितलं की तू पण खा, छान आहे, गोड आहे. तर त्याला विश्वास नाही बसला की हे जे पांढरं पांढरं दिसतंय ती खरंच खाण्याची गोष्ट आहे. तो म्हणला तुम्ही काहीतरी विचित्र दिलं आहे, हे खायचं नसतं. तर इथून 1.5 तासाच्या अंतरावरचं ठिकाण, त्या मुलाला श्रीखंड हा प्रकार असतो हेच माहिती नव्हतं. आज मला इतकं वाईट वाटलं की आपण आज 400 वर्षांपूर्वीची आज गोष्ट दाखवतोय. 400 वर्षांपूर्वी आपण किती विचारांनी प्रगल्भ होतो आणि काय होतं हे दाखवतोय, पण त्याच्यानंतर आपण कुठेतरी कट झालं आहे ते सगळं. आपण वेगळाच रस्ता पकडला आहे, म्हणजे मॅप गणला आहे आपला, असं मला वाटलं तेव्हा. असे तर खूप किस्से झाले तिथे. एक किस्सा आहे मला एकदम आत्ता आठवला की आमच्या सेटवर कोंबड्या पळवण्याचा एक कार्यक्रम असायचा. कारण एकतर समर्थांचं हे सगळं संपूर्ण शाकाहारी वातावरण, आणि आम्ही करत होतो शूट आदिवासी पाड्यामध्ये. त्यांनी प्रत्येकाच्या घरात खूप कोंबड्या, म्हणजे माणसांपेक्षा जास्त कोंबड्याच फिरायच्या. तर प्रत्येक शॉटला को करत त्या पासच व्हायच्या. म्हणजे त्या पळवण्याचा खूप कार्यक्रम, म्हणजे गाय दिसली तर एक दुधासाठी किंवा एक आपलं दैवत म्हणून आपण गायीकडे पाहू शकतो. कोंबड्यांचं काय प्रयोजन, म्हणजे समर्थांच्या चित्रपट, म्हणजे खूप कोंबड्या होत्या तिथं आदिवासी लोक असल्यामुळे. हो, पळवलं म्हणजे हाकललं, पळवलं नाही. मस्त किस्से आहेत आणि खूप धमाल केली आहे तुम्ही. आम्हालाही खूप धमाल आली आणि खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून, आणि खूप छान सुंदर विषय घेऊन तुम्ही येताय आणि नक्कीच त्याला खूप छान प्रतिसाद मिळणार आहे. तर प्लॅनेट मराठीकडून रघुवीर या सिनेमासाठी आणि तुम्हा सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.